कबड्डी स्टार या ठिकाणी आपल्याला या ग्राउंडवर तर म्हणजेच पाग गोरवलेवाडी क्रीडा मंडळ याने आयोजित केलेल्या भव्य दिवशी या कबड्डी स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत राज्यस्तरीयची भव्य दिवशी क्रीडा स्पर्धा. टाइमपास सुक्त रेड पाहायला मिळते कोल्हापूर संघाची 31-13 13-31 गुणफलक पाहायला मिळतोय. बीसी फाउंडेशन पुणे मध्ये आपण ऋषिकेश भोजने पाहतोय ज्याने महाराष्ट्र बीच ही कबड्डी खेळले. अशा प्रकारचा हा आपण निळ्या जर्सी मध्ये असणारा हा पागेतील चिपळूणातील खेळाडू आपण पाहतोय. राज साळुंके हा देखील चिपळूणचाच खेळाडू आहे, शिरगावचा आहे. तो मात्र आज खेळतोय स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबईच्या संघामध्ये. धन्यवाद. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ या वेळा मात्र सुपर टॅकल ऑन आहे ते म्हणजे समर्थ अजय साळवी आपण मंचावरती या. अजय साळवी लास्ट 2 मिनिट सरपंच इशारा करतायत. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय तो म्हणजेच शिवमुद्रा कोल्हापूर संघ. काय कामगिरी आहे बघा या स्पर्धेदरम्यान. कोपरा रक्षकाला त्यांना केलंय टार्गेट. पुन्हा एकदा एका गुणांची भर पडेल ती म्हणजेच शिवमुद्रा कोल्हापूर संघाच्या खात्यामध्ये. ओटीओ आदवडे सर. आदित्य खेडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. परंतु मैदान क्रमांक 1 वरती ही एक मोठी लढत पाहतोय. बीसी फाउंडेशन पुणे विरुद्ध स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई. बीसी फाउंडेशन पुणे कडून या ठिकाणी चढाई केली जाते. 8 नंबर जसे घेतलेले चढाईपटू समोरच्या संघाची वाट लावणार का, परंतु स्वतःचीच वाट लागते. बोनस टिपण्याचा प्रयत्न केला होता. मध्यरक्षक मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवतोय, त्याला मात्र रोखतोय. आपल्या साखळीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तो पकड करतोय. त्यानंतर मात्र 2 नंबर जसे घेतलेला चढाईपटू ही चढाई करतोय. अर्थातच ज्याच्या खांद्यावरती ही चढाईची मदार असणार आहे हा चढाईपटू चढाई करतोय. मैदान क्रमांक 1 वरती ही चढाई आहे स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबईच्या वतीने. मात्र समोर पुण्याचा संघ या ठिकाणी त्याला रोखण्याचा प्रयत्न करतोय. पुणे नाही उणे, परंतु मुंबई ही आपण जर पाहिली तर जीवाची मुंबई करण्याकरिता आपण प्रत्येक जण मुंबईकडे जात असतो. ही आर्थिक राजधानी ही भारताची समजली जाते. बदामी आहोत क्रीडा मंडळ संघ व्यवस्थापक. बदामी आहोत क्रीडा मंडळ संघ व्यवस्थापक. प्रेक्षक अतिशय शांत आहेत कारण पडले गुलाबी थंडी, त्यामुळे करत नाही टाळ्यांची कोंडी. त्यामुळे झाले टाळ्यांची कोंडी. टाळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 7 नंबर जसे घेतलेल्या चढाईपटू करिता आपल्याला साथ द्यावी लागणार आहे. टाळ्यांचा कडकडाट पाहूया कसा होतोय ते. महिला भगिनींच्या मला टाळ्या बघायच्या आहेत पहिल्यांदा. छान, थँक्यू. नंतर आपण पुरुष बघूया कशा पद्धतीने टाळ्या वाजवतात ते. कुणाल डीजे देखील या ठिकाणी सज्ज असणार आहे. कुणाल तसं सलग दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी विजय मिळवतोय तो म्हणजेच शिवमुद्रा कोल्हापूर संघ. विजयी संघाचं अभिनंदन असेल. ओटीयू आदवडे सर. जरूर यहाँ पर एक काटी की टक्कर है. इस बार देखेंगे तो शिकार बनने की कोशिश, लेकिन दबाव लिया. एक के ऊपर हमला किया था, टच किया था. इसके बाद देखेंगे ना तो राइट कॉर्नर की मदद आई, इसको पुश किया और पुश करके यहां पर जरूर एक अंक लेते हुए. अब देखेंगे तो रेड की जिम्मेदारी है जो यहां पर स्वस्तिक क्रीडा मंडल मुंबई की तरफ से ये रेड होती हुई. अब देखेंगे तो अंदर जरूर गए थे, टच लाइन के पास गए थे, बोनस के पास जाकर वापस आते हुए राइट कॉर्नर पर यहां पर इनकी नजर है. और देखेंगे तो लेफ्ट कॉर्नर के पास इन्होंने रेड अपनी खत्म की है. और इसके बाद देखेंगे ना तो यहां पर 8 नंबर वाले खिलाड़ी है जो यहां पर रेड कर रहे हैं. बीसी फाउंडेशन की तरफ से ए रेड होता हुआ जरूर यहां पर देखेंगे तो पिछली बार इनको रोकने का प्रयास किया था वही खिलाड़ी अब रेड करते हुए.
इनके विपक्ष में देखेंगे ना तो 6 खिलाड़ी है जो सुरक्षा पंक्ति है यहाँ पर अच्छी तरह से सजाते हुए स्वस्तिक क्रीडा मंडल मुंबई की तरफ से। मात्र स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबईचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय। 2 नंबर जसे घेतलेला चढाईपटू आहे। डाव्या बाजूकडून सुरुवात केली आहे आणि स्वतःच्या पुन्हा एकदा डाव्या बाजूकडे जातोय। म्हणजेच या ठिकाणी तो पाहूया कशा पद्धतीने ही चढाई करतो ते। डाव्या रक्षकावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय। मधल्या रक्षकावरती तो या ठिकाणी आक्रमण करतोय का ते पाहायचंय। वागजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे। चला दोन्ही संघांनी त्याला ग्राउंड मोकळा आहे। वागजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे। 5 नंबर के ये खिलाड़ी है। 2-4 वाला हम मुकाबला देख रहे। पहला हाफ है मैदान क्रमांक 1 पर देखेंगे तो 7 खिलाड़ी अंदर है। 2-2 और 2 के बीच एक यहाँ पर ये डिपेंडिंग करते हुए, लेकिन इस बार खाली हाथ वापस जाते हुए 2 नंबर के खिलाड़ी है। दूसरी बार यहाँ पर रेड कर रहे। पिछली बार इनका रेड देखेंगे ना तो यहाँ पर सफल हुआ था। इसको रोकने के लिए देखेंगे तो 5 खिलाड़ी विपक्ष में है। 2-2 के बीच देखेंगे तो एक खिलाड़ी मैदान के अंदर इसको डिपेंडिंग करने के लिए तैयार है। पुणे की तरफ से डिपेंडिंग होता हुआ और बंबई की तरफ से यहाँ पर रेड होता हुआ पुणे वर्सेस बंबई का हम मुकाबला देख रहे। अंदर गए, बोनस को क्रॉस किया है। अब देखेंगे तो काउंटडाउन शुरू होता हुआ और बाद में देखेंगे तो खाली हाथ वापस आते हुए 5 नंबर वाला ये खिलाड़ी थर्ड रेड है। डू और डाई का रेड है। इस बार ये देखेंगे शिकार बनाया। मेहनत करेंगे तो नहीं जाएगी बेकार। यहां पर शिकार करते हुए 2 अंक जरूर यहां पर मुकम्मल करते हुए 2 अंकों के साथ इन्होंने देखेंगे तो बराबरी की है। 4-4 वाला मुकाबला है। पुणे की तरफ 4 अंक है और बंबई की तरफ भी 4 अंक है। 7 नंबर के खिलाड़ी बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ यहां पर खेलते हुए अब देखेंगे तो राइट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर के बीच में देखेंगे तो अच्छी इनकी रेड होती हुई टच लाइन को क्रॉस किया। मिड लाइन पर यहां पर सेटल होने के बाद अपने ग्राउंड पर जाते हुए, लेकिन इस बार 5 नंबर वाले खिलाड़ी ने क्या किया है, अलग ढंग से ये खेलना चाहते हैं। अब यहां से आराम करना चाहते, मैदान के अंदर धीमी शुरुआत की है लेकिन इस बार आक्रमण करने के लिए तैयार है। देखेंगे क्या करते। फुटवर्क अच्छा है। ओहो, यहां पर कोशिश की है, अपील किया है, लेकिन अंपायर की विसल बजनी जरूरी है। यहां पर पुणे के ये रेडर यहां पर कोशिश करते हुए, लेकिन अंपायर की विसल बजी आहे, यानी पुणे के खाते में 1 अंक जरूर मुकम्मल होता हुआ। 7 नंबरचा हा चढाईपटू ज्याने पहा मागील चढाई चांगल्या प्रकारे केली होती, कोणत्याही प्रकारचा गुण घेतला नव्हता। थर्ड रेड डू ऑर डायची चढाई आहे। आता मात्र त्याला काम करावं लागणार। बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय। बरोबर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात गेला होता, अर्थातच उजव्या कोपऱ्याच्या त्या ठिकाणी तो ही चढाई करतोय। मात्र मध्यरक्षकाने चांगल्या प्रकारची पकड केली आहे। चांगली पकड, उत्तम पकड आणि उत्तम पकडीनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या खात्यात आणखी एक गुण जातोय आणि एका गुणाने त्यांचं या ठिकाणी गुणांचं पारडं जळवताना पाहतोय। चला वागजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे। दोन्ही संघांना विनंती, चला मैदानाचा ताबा घ्या। 3 खेळाडू मैदानात आहेत। सुपर टॅकल ऑन आहे। आता मात्र पाहूया स्वस्तिक क्रीडा मंडळच्या या चढाईपटूवरती आक्रमण केले गेले। त्याला टच करतोय, स्पर्श करतोय आणि त्यानंतर मात्र आपल्या प्रांगणात परतोय। एक गुण पुन्हा एकदा पुण्याच्या खात्यात जातोय। पुढची चढाई असणार आहे ती म्हणजेच स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई संघाची 9 नंबर जसे घेतलेला चढाईपटू या ठिकाणी पहा जलद गतीने तो चढाई करतोय। प्रथम याने त्याने सुरुवात करत असताना अत्यंत शांतपणे चढाई सुरू केली होती आणि त्यानंतर मात्र त्याचं पद्धतलित्य पाहिलं तर अतिशय सुरेख अशा प्रकारचं पद्धतलित्य आहे। बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय। डाव्या रक्षकावरती तो आक्रमण करतोय, परंतु मधला उजवा रक्षक त्याला मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय। पाठलाग होणार का, परस्यूट होणार का, मात्र या ठिकाणी पाठलाग करत असताना सलग ही चला वागजाई क्रीडा मंडळ राकेश भाऊ घुले संघ आलेले आहे मैदानात। वागजाई क्रीडा मंडळ या सामन्याचा पंच पॅनल सरपंच सागर थोपटे, पंच अंकुश चव्हाण, पंच प्रवीण कदम, गुणलेखक जीवन वरोडेकर, सहाय्यक गुणलेखक सूरज पवार, सहाय्यक गुणलेखक रुपेश महाडिक, तिसरी चढाई राजाराम बेजरे, टाइम मशीन बजर अमोल सावंत। कितने अच्छी तरह से खुद को बचाया है पुणे के इस 7 नंबर के खिलाड़ी ने, जो राइट कॉर्नर में खड़े हैं। राइट कॉर्नर यहां पर अच्छी कोशिश करते हुए खाली हाथ वापस जाते हुए ये एम्प्टी रेड है और इसके बाद देखेंगे तो
ये ऊंचे कद वाले खिलाड़ी है, 8 नंबर के खिलाड़ी है। इन्होंने शुरुआती में देखेंगे ना तो अपने टीम के लिए ज्यादा योगदान दिया था। पहला हाफ है और यहाँ पर रेड करते हुए जरूर देखेंगे तो 2-2-2 और 7 खिलाड़ी मैदान के अंदर है। स्वस्तिक क्रीड़ा मंडल मुंबई की तरफ से अब देखेंगे तो सुरक्षा पंक्तियां अच्छी तरह से सजाई हुई है, लेकिन इस बार खाली हाथ जाने के लिए ये 8 नंबर के खिलाड़ी तैयार है। उन्होंने पूरा अपना मन बनाया है और वापस जाते हुए खाली हाथ जाने के बाद देखेंगे तो 2 नंबर वाले खिलाड़ी, कद छोटा है, थर्ड रेड है और इनके पास जरूर मौका है। 30 सेकंड इनके पास है, 30 सेकंड में खुद को प्रूव करना है और प्रूव करने के लिए मेहनत करनी पड़ेगी और मेहनत करने वालों की कभी भी हार नहीं होती है और जीत की तरफ जाने के लिए ओहो इस बार क्या किया, बीच में से खिलाड़ी दौड़ कर आए और इनके ऊपर हमला किया। बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ यहाँ पर ये खिलाड़ी को टैकल करते हुए पूना का यहाँ पर जो पगड़ा है भारी होता हुआ पुणे की तरफ से अब रेड होती हुई एक टैकल सक्सेसफुल और इसके बाद रेडर है पूरी तरह से आराम से रेड कर रहे हैं, क्योंकि ये जानते हैं मुझे यहां से टिक कर रहना है, मैदान के अंदर मुझे पूरी तरह से स्टैमिना रखना है। और इस बार बनाया शिकार बनाया है या नहीं बनाया है ये जरूर हम देखेंगे। अंपायर की तरफ से जरूर इशारा आता हुआ और 1 अंक यहाँ पर हुआ। फिर एक बार पुणे का जलवा भारी होता हुआ। अब यहाँ से मेरे को गाना याद आ रहा है, अदनान जी का गाना है, थोड़ा सा लिफ्ट करा दो ना। किसको? तो बंबई को। यहाँ पर ये 7 नंबर वाले खिलाड़ी के साथ चाहिए एक सक्सेसफुल रेड होने की जरूरत है, लेकिन इस बार दबोच लिया। राइट कॉर्नर ने अपने साथीदार के साथ इसको पूरी तरह से दबोच लेते हुए अब ये क्या हो रहा है, मैदान के अंदर 2 खिलाड़ी चर्चा कर रहे थे, तीसरे खिलाड़ी ने रेड की शुरुआत की है। जरूर यहाँ पर ये 5 नंबर वाले खिलाड़ी है, यहां से वहां नाचते हुए, लेकिन इस बार खाली हाथ जाने के लिए तैयार होते हुए, खाली हाथ जाने के लिए तैयार है। और खाली हाथ जाते समय देखेंगे क्या करते हैं, पूरा समय लिया है क्योंकि ये जानते हैं मेरे पास 14 अंक है, विपक्ष वाली टीम के पास सिर्फ 4 अंक है। ये पूरा कैलकुलेशन करते हुए, टाइम आउट लेते हुए पहले हाफ नंदुरबार क्रीडा मंडळ नंदुरबार विरुद्ध अमरजोत क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आपणास पहिला पुकार देण्यात आहे, खेळण्याची तयारी करायची आहे। चढाई मात्र या ठिकाणी केली जाते। एक दर्जेदार अशा प्रकारचा या ठिकाणी आपण सामना पाहतोय। मैदान क्रमांक 1 वरती आपण पाहायचंय स्वतःचा तोल सवरलाय आणि त्यानंतर मात्र आपल्या प्रांगणात गेलाय, संरक्षणाकरिता तो सज्ज आहे। 8 नंबर जसे घेतला पुण्याचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय, खोलवर जातोय, मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा अद्याप गुण प्राप्त होत नाहीये। 2-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं गेलंय। आता मात्र तो हाताची हालचाल चांगल्या प्रकारे करतोय, कोणत्याही प्रकारची गरज नव्हती, साखळीत येणं गरजेचं होतं, ही चूक मात्र पाहूया मुंबईकडून या ठिकाणी ही चढाई कशी केली जाते ते। शरीर यष्टी भारदस्त आहे, परंतु शरीरात असून चालत नाही, डोक्यात असावं लागतं आणि त्याचबरोबर गुणवत्ता देखील मैदानात सिद्ध करावी लागते आणि अशा प्रकारची ही गुणवत्ता सिद्ध करावी लागेल ती म्हणजे त्या प्रकारचा टाइमपास केला गेला। तदनंतर मात्र पहा सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपर टॅकल ऑन असताना चढाई केली गेली। संतोष फुटक स्टॉपवॉच नाही या ठिकाणी हा चढाई करतोय, खोलवर जातोय, बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय। उजवा रक्षक मात्र सांगतोय की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बोनसची स्थिती झालेली नाहीये, ती स्थिती करावी लागणार आहे। पुन्हा तशाच प्रकारचा प्रयत्न आहे, आपल्या क्षेत्ररक्षक आपल्या खेळाडूंकडे तो नजर फिरवतोय। आता मात्र काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर मात्र पाहायचंय काय घडतंय इथे, मात्र बघावं लागेल, पाहायचंय। रेडर आउट, अर्थातच 1 गुण जाणार आहे तो पुन्हा एकदा पुण्याच्या खात्यात, कारण ती थर्ड रेड होती आणि त्यानंतर मात्र सरेंडर करतोय। 1 लोन निश्चितपणे पहिल्या डावानंतरचा सामना सुरू होतोय। 2-2-2 आणि 1-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे। मात्र पहा जलद गतीने तो चढाई करतोय, कोणत्याही प्रकारचा त्याला अद्याप गुण प्राप्त होत नाहीये, खोलवर जाऊन तो चढाई करतोय, निदान रेषा पार केले आणि त्याचबरोबर पहा बोनस देखील पार करतोय, परंतु त्याला अद्याप ही गुण प्राप्त होत नाहीये। आणि तदनंतर मात्र पाहायचंय खोलवर जाऊन तो आपली चढाई संपवतोय। तदनंतर मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल, ते म्हणजेच या ठिकाणी पुणे संघाला 8 नंबर जसे घेतलेला याच संघाच्या चढाईपटूने चांगल्या प्रकारची कामगिरी केली। हा चढाईपटू या ठिकाणी ही पहिल्या डाबातली महत्वाची चढाई करतोय, याच्याकडून वारंवार या डाबात चढाई झाल्यात। आता मात्र हँड टच केल्याचा दावा करतोय, मध्य रक्षकावरती त्याने आक्रमण केलंय का, आणि ते केलंय। अर्थातच 1 गुण पुन्हा एकदा पुण्याच्या खात्यात आणि पहिला डाव संपतोय। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गुणफलक मुंबईच्या खात्यात 4 गुण तर पुण्याच्या
हॅलो, सामन्याचं नाणेफेक केले जाते. रमेश भाऊ घुले पुणे संघ नाणेफेक जिंकतोय. क्रीडांगण स्वीकारलंय म्हणजेच पहिली रेड करावी लागेल ती म्हणजेच वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी संघाला पहिल्या सामन्यामध्ये दमदार विजय या संघाने मिळवलाय. मागच्या पर्वाचा जिल्हास्तरीय पर्वाचा हा संघ विजेता आहे, त्यामुळे नक्कीच या संघाकडून पुन्हा एकदा मोठी अपेक्षा असेल प्रेक्षकांना, ती म्हणजेच पुन्हा एकदा या ठिकाणी पाग गुरेवाडीमध्ये हा संघ पुन्हा एकदा विजय ही प्राप्त करेल. एकदा मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतोय की आपल्या स्थानिक संघासाठी तर दुसऱ्या बाजूला पुणे संघासाठी जोरदार टाळ्या होतात मित्रांनो. अजूनही प्रेक्षक शांत आहेत. रेफरी डिसिजन फायनल. मित्रांनो, पंचांशी वाद घालू नका, पंचांशी वाद घालायचे नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अनेक समालोचन दरम्यान सांगत असतो, कारण ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना रंगतोय तो म्हणजेच वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी वर्सेस रमेश भाऊ घुले पुणे. पहिला सामना खेळतोय तो म्हणजे रमेश भाऊ घुले पुणे संघ 8 नंबर जर्सी प्रदान केलेला हा रेडर यावेळेला मात्र रेड दरम्यान पॉइंट घेईल का? निदान रेषा त्याने पार केले. यावेळेला मात्र सावध पवित्र पाहायला मिळतोय. पहिल्या रेड दरम्यान शुभम शिंदे, निलेश शिंदे, अजिंक्य पवार अशी दिग्गज खेळाडूची फळी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पुण्याचा संघ देखील. पुणे तिथे काय होणे यावेळेला मात्र पुन्हा एकदा 1 नंबर जर्सीचा अजिंक्य पवार ज्याने प्रो कबड्डीमध्ये अनेकांना प्रोत्साहित केलं होतं. काय होणार या सामन्यामध्ये? डिफेन्स होईल सरस की रेडर होईल सरस? पंच फारच दक्ष आहेत. ओहो, यावेळेला मात्र चौडा पकड केली गेले. पकड साली सक्सेस. पहिलं खातं पहिला श्री गणेशा केला गेलाय तो म्हणजेच रमेश भाऊ घुले संघाकडून पुन्हा थर्ड रेड डू आउट डाय. पुन्हा माघारी यावं लागेल का? तो म्हणजेच 4 नंबर दृष्टी पडतील कलर रेडरला तर चप्पल रेड पाहायला मिळते. त्यामुळे रमेश भाऊ घुले पुणे संघ तर दुसऱ्या बाजूला ओहो, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण अभेद्य आहे. भेदला गेला नाही. चक्रव्यूहामध्ये शिरण्याचा केला त्याने केला प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र बाहेर पडला नाही. 6च्या डिफेन्स समोर बोनस नाही. डान्सिंग चढाई पाहायला मिळते आपल्याला. चिपळूण म्हटलं की कबड्डीचं माहेरघर म्हटलं जातं. ओहो, आखरी समय यावेळेला मात्र भारत नंबर कोळकेवाडी संघाचं अनेक मोठ्या स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील असू द्या किंवा बाहेरच्या स्पर्धा देखील या संघानं गाजवल्यात. जिंके पवार, शुभम शिंदे, निलेश शिंदे अशी मोठी फळी या संघाकडे. पुन्हा एकदा अजिंक्य पवार ज्याला करोडोची बोली प्रो कबड्डीमध्ये लागली होती, यावेळेला मात्र तर त्या संघाचा भाग देखील आहे शुभम शिंदे. ओहो, यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी चुकली, नजर हाटी, दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल. एका गुणांची भर पडली. 12 नंबर दर्शी प्रतिक्रियेला हा खेळाडू. यावेळेला मात्र 7चा डिफेन्स आहे. क्षेत्ररक्षण अभेद्य आहे. चक्रव्यूह अभेद्य आहे तो म्हणजे कोळकेवाडी संघाचा. तर थोडासा पहिला काही मिनिटाचा खेळाचा विचार केला तर मात्र बॅकफुटवर आहे तो म्हणजेच यावेळेला रमेश भाऊ घुले पुणे संघ. दुसऱ्या बाजूला मैदानाचा विचार केला तर 18-26 मोठी आघाडी पाहायला मिळते पुणे संघाकडे. या ठिकाणी मात्र पुण्याचा संघ वरचढ पाहायला मिळतोय. तर या बाजूला पहिल्या रेड काही मिनिटांदरम्यान पुण्याचा संघ रमेश भाऊ घुले पुणे संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. सावध रेड पाहायला मिळते ती म्हणजे अजिंक्य पवार याच्याकडून. प्रो कबड्डीमध्ये अनेक वेळा आपण याच्याकडून खेळामध्ये प्रोत्साहन पाहायला मिळालं. यावेळेला मात्र 7चा डिफेन्स आहे. टू आउट डाय करो या मोरची स्थिती आहे. मला गुण घ्यावा लागेल नाहीतर माझी देखील वाट लागू शकते. ओहो, यावेळेला मात्र प्रयत्न चांगला केला गेला आणि यावेळेला मात्र प्रयत्न जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ राधापूरच्या स्पर्धेदरम्यान आम्ही अनेक वेळा खेळताना पाहिलाय. न्यू हिंदी विजय चिपळूण, कोळकेवाडी चिपळूण
त्यानंतर सोळजाई देवरुख असे अनेक संघ त्यावेळेला खेळताना पाहायचो आम्ही. यावेळेला पुन्हा एकदा 7च्या डिफेन्स समोर इथून पुढे प्रयत्न करणं गरजेचं असेल. 9-1 म्हणजे 8 गुणांची आघाडी पाहायला मिळते ती म्हणजेच कोळकेवाडी संघ. ओहो त्याने उडी लगावण्याचा गेला होता प्रयत्न, शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न पुन्हा एकदा फसला आणि पुन्हा एकदा 1 गुणांची भर पडली ती म्हणजेच कोळकेवाडी संघाच्या खात्यामध्ये. मैदान क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. एका बाजूला पुणे तर दुसऱ्या बाजूला मुंबई पाहायला मिळते. हो यावेळेला मात्र 1 गुणांची त्याने केली कमाई. पुण्याचा संघ यावेळेला मात्र फ्रंट फुटवर आहे. दुसऱ्या बाजूला बॅकफुटवर संघ आहे म्हणजेच मुंबईचा संघ. मुंबई वर्सेस पुणे. तर एका बाजूला दुसऱ्या बाजूला मैदान क्रमांक 2 वर रत्नागिरी वर्सेस पुणे अशी लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलाय. पुन्हा मी या ठिकाणी समालोचक विनोद करंडे या ठिकाणी क्रीडा रसिक मायबापांचं हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही धरती आहात म्हणून या ठिकाणी गर्दी आहे. प्रयत्न त्याने केलाय. एक गडी मारण्याचा इशारा केला होता. अपील उचलून देखील धरला गेलाय. पंचांचं वोट आकाशाकडे लावलं गेलंय आणि पंच पॅनलचा विचार करता नक्कीच नावातले पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले. त्यामुळे डिसिजन योग्य पाहायला मिळतो. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. कारण ज्या वेळेला आम्ही काहीतरी बोललो चुकीचा एखादा शब्द गेला तर काहीतरी पब्लिक आम्हाला शिवाय देतली, परंतु चिपळूणकर आहात एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. कोळकेवाडी संघासाठी टाळ्यांचा अजूनही गजर पाहायला मिळत नाहीये. टाळ्या वाजवल्याने अनेक आजार देखील दूर होतात, त्यामुळे त्याच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. हसण्याने जसे आजार अनेक दूर होतात तसे टाळ्या वाजवल्याने देखील आजार दूर होतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्यासाठी देखील मी विनंती करेन की तुमच्यासाठी तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. गुलाबी थंडीमध्ये या वेळेला मात्र प्रेक्षक सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. आम्ही सुरुवातीला दोन्ही समालोचकांनी सांगितलं होतं की चिपळूण म्हटलं की कबड्डीची पंढरी पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कबड्डीपटू चिपळूण तंत्र मात्र देवरुखने देखील घडवले. सावध रेड पाहायला मिळते. 8 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू आहे. तर मैदान क्रमांक 1 वर या वेळेला मात्र पुण्याचा संघ 30-13 म्हणजे 17 गुणांची आघाडी त्यांच्याकडे पाहायला मिळते. तर बॅकफुटवर पहिल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय तो म्हणजे तो मुंबईचा संघ. हॅलो, क्रीडांगण क्रमांक 1 वर नंदुरबार क्रीडा मंडळ नंदुरबार अमरजोत क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. दोन्ही संघांना विनंती की शेवटची 2 मिनिटं शिल्लक राहिलेत क्रीडांगण क्रमांक 1 वरची. आपण लगेच मैदान ताबा घ्यायचा आहे. पाक गोरलेवाडी आयोजित भव्य दिव्य अशी निमंत्रित संघांसाठी आयोजित केलेली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सन्मान्य सौराज्ञ सावंत आपल्याला विनंती आहे की पाक गोरलेवाडी संघाचे आदर्श संघ स्वस्तिक क्रीडा मंडळ जरा इकडे इकडे. सन्मान्य सौराज्ञ सावंत पाक मंडळाचे आधारस्तंभ आपल्याला मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर दाखल व्हायचं आहे. सौराज्ञ सावंत सर.